स्वतःची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहेत. राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय, ज्यांना त्यांना वाट्याचं पडलं आहे, पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते. मंडल यात्रेला खरं तर विरोध होतो ओबीसींचा, कसं बघता तुम्ही या सरकारच्या काय अधिकार आहे त्यांना, काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी? मंडलशी काय देणं घेणं आहे का? मंडल आयोग लागू करावा, त्याच्या शिफारशी लागू करावा म्हणलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते? बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण होते? हीच मंडळी होती सत्तेत बसलेली. कोणत्या मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे? बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावड देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी ही मंडल आयोगाचा काय विचार करते? आंदोलनानं पण आजचा विरोध केलाय, केवढा उशिरा का जाग आली किंवा ह्याच्या संदर्भात पण फार अरे ज्या वेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागत होते. आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला? म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे? हे जे बेईमान आहेत, देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोसणारी, उद्योगपतींना पोसणारी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये. ही वेगळी जात आहे. या देशाला उद्ध्वस्त करून, बहुजनांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, जर आज ते अमेरिकेने टॅरिफ लावली, कशामुळे लावली? ते मुळात त्यांच्याकडून जे ऑइल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जातं. 40% तेल हे तो अंबानीच्या कंपनी नायरा आणि त्याच्याकडून खरेदी होतं. ते 55-60 रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि 92 रुपयानं ते विकलं जात आहे. 60,000 कोटी रुपये एका वर्षात कमवले. आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून घ्यावं, तिकडून बंद केलं. त्यामुळे ट्रम्प दुखावला. हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं. आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे. या जोडीनी मोदी आणि अमित शहानी अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार चालवत आहेत. याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं नाही. सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेत असं वडट्टीवार यांनी म्हटलंय. सरकारवर टीका केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.